हॅलो हॅलो. तर मॅचला सुरुवात होते. स्ट्राईकला यश, नॉन स्ट्राईकला सुजित. तर बॉलिंगसाठी ज्यांची वर्णी लागतील कुशल गावंड. पहिल्या चेंडूकडे थोडंसं गचा क्षेत्रातून थर्ड मॅनच्या दिशेने झालेलं होतं. फाईन लेगच्या दिशेने थोडंसं क्षेत्ररक्षामध्ये फंबल झाल्याने त्याचा फायदा मात्र मिळतोय वारसलेन या संघाला. 4 धावांच्या मदतीने संघाचं खातं खोलतात यश. चांगला चेंडू होतात मात्र थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फंबल झाले होते. वारसलेन आणि ब्राह्मण सय्यद चालू असलेला सामना. टॉस जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. हाही चेंडू चांगल्या पद्धतीने हँडल केला होता, चांगल्या पद्धतीने टाकला होता कुशल यांनी. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होत आहेत. वाईड, चुकीची दुरुस्ती, वाईड चेंडू आहे. दरम्यान इथे सन्माननीय श्री साई संचू यांनी उपस्थिती दाखवल्याबद्दल मंडळातर्फे त्यांचे मनपूर्वक आभारी आहोत. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी झालाय कुशल. या षटकातील पुढचा चेंडू कुशल यांचा यशसाठी. हाही चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्या ठिकाणी 6 धावा येत आहेत यश यांच्या बॅटमधून. फटका होता यश यांचा. 6 धावांमध्ये परावर्तित केला होता आणि या 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते 11 या धावसंख्येवरती. हाही चेंडू सुंदर फटका होता मात्र या चेंडूचं मात्र उत्तर नव्हतं यश यांच्याकडे. चांगला चेंडू, एक चेंडू मात्र फलंदाजाच्या दिशेने जातोय तर एक चेंडू गोलंदाजी दिशेने जातोय. निर्धाव चेंडू टाकण्यात यशस्वी होतोय कुशल. धावसंख्या स्थिरावली 11 या धावसंख्येवरती. पहिलं षटक चालू असताना हाही फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता मात्र थोडासा पायाला लागतोय चेंडू त्या ठिकाणी आणि निर्धाव चेंडू पुन्हा एकदा टाकण्यात यशस्वी होतोय कुशल. धावसंख्या स्थिरावली 11 या धावसंख्येवरती. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल कुशल यांचा. धावसंख्या झाली 11. हाही मोठा फटका मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता आणि तितकंच थर्डमॅनच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं. 1 धाव मिळतं, 1 षटक समाप्त होतं या ठिकाणी आणि एकाच षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते ती बिनबाद 12.
दुसऱ्या षटकासाठी ज्यांची वर्णी लागली आहे सिद्धेश म्हात्रे, स्ट्राईकला यश. पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाली ती बिनबाद 12. चालू असलेला सामना ब्राह्मण साई विरुद्ध वारसलेन. यावेळेला फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता, मात्र तितकाच सुंदर फटका त्या ठिकाणी सजवला होता यश यांनी आणि 4 धावा मिळतात या चेंडूवरती. या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाताना दिसते. संघाची धावसंख्या होते ती 16. सुंदर फटकेबाजी करतायत. पहिल्या षटकात सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. दुसरं षटक सुद्धा खेळण्यासाठी सज्ज आहेत आणि पहिल्या चेंडूवर मात्र एक चौकार लगावला आहे तो सिद्धेश म्हात्रे यांच्या चेंडूवर. आणखीन मला एक फुलटॉस चेंडू होता, मात्र पंचांचा इशारा येतोय नो. आणि या 7 धावा मिळतील. धावसंख्या 7 ने पुढे जाईल धावसंख्या होईल ती 23 धावा झाल्या आहेत. नो चेंडू होता आणि यश यांनी मात्र फुलटॉस चेंडूचा मात्र चांगला स्वीकार केला होता आणि त्या चेंडूवरती 6 धावांची मोहर उमटवली होती. पुढचा चेंडू फ्री हिट असेल. हाही चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता. याच्यावरती सुद्धा एक सुंदर मोठा फटका येतोय यशाच्या बॅट मधून आणि 6 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 29. सुंदर फटकेबाजी करतायत. तितकंच एक महागडं षटक म्हणावं लागेल सिद्धेश म्हात्रे यांचं. एक नो प्लस एक 6 धावा मिळाल्या. त्या आधीच्या चेंडूवरती 4 धावा आणि आताचा एक षटकार. चांगलं कमबॅक. पहिले 3 चेंडू मात्र फलंदाजाच्या बाजूने राहिले होते. या चेंडूवर मात्र एक चांगली रणनीती आखली होती आणि तितकं सुंदर क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या मागे कुशल गावंड यांचं. धावसंख्या झाली ती 29. हाही चेंडू तितका सुंदर पद्धतीने खेळला होता आणि तितकंच त्या ठिकाणी रनिंग बिटवीन विकेट चांगलं होतं. 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 30. वाईट चेंडू. 1 धाव मिळेल. अवांतर स्वरूपाची 1 धाव मिळतील. संघाची धावसंख्या होईल ती 31. दुसरं षटक चालू असताना पहिलं षटक मात्र चांगलं हाताळलं होतं कुशल यांनी. दुसरं षटक थोडंसं मागडं ठरतंय सिद्धेश म्हात्रे यांचं. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न तर झाला होता. तितकं सुंदर क्षेत्ररक्षण सुद्धा झालं होतं आणि 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाताना दिसते. संघाची धावसंख्या होते ती 32. हाही चेंडू सुंदर होता. चांगलं कमबॅक केलं. पहिले 3 चेंडू मात्र थोडेसे मागडे ठरले होते सिद्धेश मात्र. मग त्यानंतरचे 3 चेंडू पाहायचं झालं तर चांगलं कमबॅक करताना दिसलंय. 2 षटकं समाप्त होत आहेत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 33 धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकात 12 होत्या.
तिसऱ्या षटकासाठी कैलास येत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 33. तिसरं षटक कैलास यांचं. उत्कृष्ट असे गोलंदाज कैलास खंडेरा. हरभजन या नावाने ओळखले जाते त्यांना. यावेळेला सुंदर चेंडू होता त्या ठिकाणी. कैलास यांचा मात्र यश यानं चकवलं होतं. मोठा फटका मारण्यापासून वंचित ठेवलं होतं आणि सिद्धेश गावणे यांची वर्णी चांगली निघाली होती. हरभजन या नावाने त्यांना नक्कीच ओळखलं जातं. कैलास खंडेरा यांची सुवर्ण संधी आहे. जर मेडन ओव्हर टाकली तर सिद्धेश गावण यांच्याकडनं 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. आणखीन एक सुंदर चेंडू होता त्या ठिकाणी. फाईन लेगचं क्षेत्र निवडलं होतं आणि त्या ठिकाणी 2 धावा मिळतात. यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. संघाची धावसंख्या होती ती 35. कैलास यांचा पुढचा चेंडू यश यांच्यासाठी. हाही मोठा फटका मारण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता. क्षेत्ररक्षक झेलखाली येत आहेत आणि सुंदर झेल त्या ठिकाणी कैलास खंडेरा यांनी पहिली सफलता मिळवून दिली आहे. कैलास खंडेरा यांनी जो विकेट घेतला होता त्या विकेट सोबतच त्यांच्या 300 विकेट पूर्ण झालेल्या आहेत. सर त्याला कव्हर केला का? 35 या धावसंख्येवर पहिला विकेट गेला होता. नवीन फलंदाज रुपेश येत आहेत. नवीन फलंदाज यश बाद झाल्यानंतर रुपेश येत आहेत. 35 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालाय. पहिली सफलता मिळवून दिली आहेत कैलास खंडेरा यांनी. तर यश बाद झाल्यानंतर आले ते रुपेश आणि तितकाच सुंदर चेंडू होता मात्र पंचांचा. पंचांचा इशारा येईल वाईड. 1 धाव ऍड होईल संघाच्या खात्यात. संघाची धावसंख्या होती ती 36. सुंदर गोलंदाजी करतायत. सदतीस धावा झाल्या. चुकीची दुरुस्ती होते या ठिकाणी. सुंदर षटक हाताळताना दिसत आहेत. कैलास आपल्या संघाला पहिली सफलता मात्र मिळवून दिली होती. यश जे थोडेसे हवी ठरत होते मात्र त्यांना मात्र बाद करण्यात यशस्वी झाले आहेत. हाही चेंडू सुंदर होता आणि त्या ठिकाणी तितकं सुंदर यष्टिरक्षण सुद्धा केलं होतं कुशल यांनी. कैलास खंडेरा यांच्यासाठी सुवर्ण संधी आहेत. जर सुजित यांचा जर त्रिफळा उडवला तर सिद्धेश गावण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू कैलास यांचा.
हाही चेंडू फुलटॉस पद्धतीचा होता आणि त्या ठिकाणी सुंदर त्या ठिकाणी एफर्ट लावले होते, मात्र षटकार होता तो मात्र अडवला होता आणि तितकं सुंदर एफर्ट होतं, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. राज यांनी मात्र चांगले एफर्ट लावले होते आपल्या संघासाठी आणि निश्चितच 4 धावा अडवल्या होत्या. चांगली कमिटमेंट या ठिकाणी झाली होती. या 2 धावा मिळतात. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 39. कैलास खंडेरा सुंदर षटक हाताळत आहेत. याही वेळेला तितकाच सुंदर चेंडू होता आणि तितकंच सुंदर यष्टीरक्षण सुद्धा होत आहे षष्ट्यांच्या मागे कुशल यांचं. आणि 6 धावा दिल्या होत्या, त्यामधून 3 धावा मायनस होतील. 3च धावा दिल्या आहेत आणि एक सफलता सुद्धा मिळवून दिल्या आहेत. चांगली गोलंदाजी केली होती या ठिकाणी. यश सारखा एक चांगला मोहरा सुद्धा टिपला होता आणि रुपेश आणि सुजित यांच्यासाठी जे मोठे फटके मारण्यापासून परावर्तित केलं होतं आणि त्यांना रोखून ठेवलं आहे. तीन षटक समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 36. तीन षटक समाप्त होत आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 36. तीन षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या झाली 36. पुढच्या षटकासाठी येत आहेत कुशल गावंड. पहिल्या षटकामध्ये 12 धावा दिल्या होत्या. आणि या ठिकाणी यष्ट्यांच्या मागे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण झालं होतं, मात्र झेल काही होऊ शकला नव्हता. 1 धाव मिळते आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 4थं षटक चालू असताना 37. कुशल गावण यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर सुजित यांना 3 चेंडू मात्र निर्धाव टाकले तर सिद्धेश गावण यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सुजत सरोज यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. 3 बॉल 3 सिक्स मारले तर प्रभाकर मेहता यांच्याकडनं 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. धावसंख्या झाली ती 40. सुजित सरोज यांनी 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारल्यास प्रभाकर मेहता यांच्याकडून 10,000 रुपयाचं पारितोषिक. सलग 3 चेंडूंमध्ये 3 षटकार मारल्यास आणि फुलटॉस चेंडूवरती माझे त्रिफळाचित झाले होते. सुंदर गोलंदाजी कुशल गावण यांची. फुलटॉस चेंडू होता मात्र मोह आवडता आला नाही आणि त्यावरती मात्र त्रिफळाचित झाले होते. एक मेजवानी होती फुलटॉस चेंडू मात्र त्याचा मात्र पुरेपूर फायदा सुद्धा उठवू शकले नव्हते.
सुजित गुप्ता यांनी 7 बॉलमध्ये 6 रन्स केले आहेत. प्रत्येक 6ला 500 रुपये आहेत प्रभाकर मेहता यांच्याकडून. हॅलो, फलंदाजाचं नाव काय जो फलंदाजीला आलेला? वारसलेन संघाला विनंती आहे की त्यांचं 12th मॅन ते स्टेजवर पाठवायचं आहे. वारसलेन संघांना विनंती आहे की त्यांनी आपला 12th मॅन इथे स्टेजवर पाठवायचं आहे. एक मिनिट. नॉन स्ट्राईकला सागर येत आहेत. हाही चेंडू फुलटॉस पद्धतीचा मेजवान त्या ठिकाणी झेल खाली येत आहेत क्षेत्ररक्षक आणि त्या ठिकाणी सुजित सरोज सुद्धा बाद होत आहेत. दुसरा धक्का त्या ठिकाणी तिसरा धक्का बसतोय. धावसंख्या स्थिरावली ती 40 या धावसंख्येवरती. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एकेचाळीस धावा झाल्यात. नवीन फलंदाज यश, नॉन स्ट्राईकला आतिश. चौथं षटक चालू असताना कुशल गावण यांचं चांगले 2 सफलता मिळवून दिल्या आहेत. रुपेश यांना त्रिफळाचित केलं. त्यानंतर पाहायचं झालं तर सुजित सरोज यांना सुद्धा झेलबाद केलाय. हाही चेंडू सुंदर वेगवान चेंडू होता. तितकं सुंदर यष्टीरक्षण सुद्धा झालं होतं. सिद्धेश म्हात्रे यांचं 4 षटकं समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या होती ती 41. प्रथमेश, स्ट्राईकला आतिश. 4 षटकं समाप्त झाली. आता 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 41. हाही चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र चांगली गोलंदाजी करतायत प्रथमेश. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी केलं होतं वारस ब्राह्मणसाई या संघाच्या गोलंदाजांनी. दुसरं षटक थोडंसं मागलं ठरलं होतं सिद्धेश म्हात्रे यांचं. त्यानंतर पाहायचं झालं तर कैलाश यांनी चांगलं कमबॅक केलं होतं. थोडासा यष्टांच्या खूपच बाहेर चेंडू आणि या वाईटची 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होते ती 42. शेवटचं जे भैरवीचं षटक बाकी आहे त्या षटकामध्ये जास्तीत जास्त चेंडूचा समाचार करावा लागेल. आणि या ठिकाणी सुंदर फटका होता आणि त्या थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं गचाळपण झालं होतं आणि त्या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत. आणि या 4 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 46 या धावसंख्येवरती. शेवटच्या षटकामध्ये मात्र चांगली सागर यांना हाणामारी करावी लागेल. प्रथमेश यांचा पुढचा चेंडू
हाही चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र वारंवार मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तो गोलंदाजीमध्ये सुद्धा आपली चांगलं कौशल्यपणाला लावत आहे प्रथमेश यांचं. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय. शेवटचं षटक चालू आहे. धावसंख्या स्थिरावली ती 46 या धावसंख्येवरती. हाही चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र एक धाव त्या ठिकाणी चोरटी धाव बनावी लागेल आणि ती यशस्वी पूर्ण केली आहे 22च्या स्वरूपात. आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या होती 47. उर्वरित षटकातील 2 चेंडू बाकी असेल आणि या 2 चेंडूवरती मात्र एका दुसरा मोठा फटका मात्र मारावा लागेल. थोडंसं माफक असं आव्हान जर उभं राहायचं असेल समोरच्या संघासमोर. हाही चेंडू वारंवार बीट होत आहेत. थोडंसं आपलं जे कौशल्य आहे ते पूर्णपणे पणाला लावत आहेत प्रथमेश. आणि शेवटचं षटक कसं हाताळावं याचं एक ज्वलंत उदाहरण संघासाठी चांगली कामगिरी करून देत आहेत. शेवटचा चेंडू बाकी असले या षटकातील. आणि त्या ठिकाणी थोडंसं गचा क्षेत्ररक्षण झालं होतं फाईन लेगच्या दिशेने आणि ज्यामध्ये 4 धावा मिळत आहेत. आणि या 4 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या होती ती 51 धावा झाल्या. जिंकण्यासाठी ब्राह्मणसाई या संघाला 52 धावांची आवश्यकता असेल. ब्राह्मणसाई या संघातील गोलंदाज सिद्धेश मात्रे यांनी स्टेजवर जायचं आहे. आपल्यासाठी एक गिफ्ट आहे. सिद्धेश मात्रे तर सुजित कर हे मात्र त्यांना एक कॅप देतील. सुजित यांच्या माध्यमातून कॅप दिली जाते माय फिटनेस या स्पोर्ट कंपनीची. तर पहिलं सत्र समाप्त झालं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 51-52 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी ब्राह्मणसाई या संघाला.
तर सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. नितेश वागदरे आणि संतोष मोरे. आणि समालोचन कक्षात बदल होईल. सकाळपासून आपण ज्यांचा आवाज ऐकलाय आणि या स्पर्धेला ज्यांच्या आवाजातून आपण ऐकलात प्रलय पाटील येतील. पहिला चेंडू स्क्वेअर पद्धतीचा चेंडू अतिरिक्त धाव भेटते. धाव संख्येमध्ये भर होते. धाव संख्या झाली ती 1. स्ट्राईकवर आहे ते नितेश. नॉन स्ट्राईकवर आहे तो संतोष. दुसरा चेंडू कमबॅक केलेला आहे. रुपेश यांनी निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकलेला आहे आणि धाव संख्या स्थिरावली ती 1 वरती. बावन धावेचं आवाहन केलेलं आहे. पॉइंटच्या दिशेने फटकावलेला आहे चेंडू. पाहूया किती धावा काढतायत. एका धावामध्ये समावेश मानावा लागेल. आतापर्यंत 2 चेंडू झालेले आहेत. 2 चेंडूमध्ये 2 धावा दिल्या आहेत रुपेश यांनी आपल्या गोलंदाजीवरती. आणि रिव्हर्स स्विच मारण्याचा प्रयत्न संतोष यांचा. पुन्हा एकदा निर्धाव पद्धतीचा चेंडू टाकतोय रुपेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आहे तो रुपेश. सामना करेल तो संतोष. पुन्हा एकदा स्विच हिट. पाहूया क्षेत्ररक्षण नाही तिथे आणि 4 धावा भेटतायत. 1 बाउन्सिंग टू द फॅन्स. चौकार.
धाव संख्या झाली ती 6. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा संतोषांचा मारा करण्याचा प्रयत्न, त्यावरती अपील केलेली आहे. पंच काहीशे नाराज आणि अजून एक निर्धाव पद्धतीचा चेंडू येतोय रुपेश यांच्या गोलंदाजीकडून. चांगली गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी रुपेश. 5 चेंडू मध्ये 6 धावा दिल्या आहेत. पाहूया संतोष आपल्या संघासाठी काय फलंदाजी करेल. एक रिव्हर्स स्विच मारून चौकार मारला होता. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विच मारण्याचा प्रयत्न, अपयश भेटते तिथे संतोषांना. निर्धाव पद्धतीचा चेंडू होतोय आणि पहिला षटक संपतोय. एक षटक पूर्ण, धाव संख्या स्थिरावली ती 6 वरती. टीम 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 दरम्यान नवीन सामना आपण पाहत आहोत. ब्राह्मण सेवा वर्सेस वारसलीन असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि नितेशला महत्त्वाची संधी आहे. जर त्याने एक हाती सामना आपल्या संघासाठी जिंकवला तर सिद्धेश गावण यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नितेश आणि संतोष आहे. वा काय फटका सजवलाय अगदी कव्हरच्या डोक्यावरून. कव्हर नाही आहे तिथे, डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि धावा मिळणार आहेत यावेळी एकच. वा काय फटका आहे अगदी आकाशाला गवसणी आणि गगनावर स्वार असणारा फटका हा येतोय. षटकार 6 धावा.
धावा बनलेल्या आहेत त्या 14. नितेश आणि संतोष अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पहिलं षटक रुपेश घेऊन आला होता. रुपेशने काही अंशी धावा दिला. आणि द्वितीय क्रमांकाचं षटक सुद्धा रुपेश घेऊन आला. त्याने सुद्धा पहिला चेंडू वाईट दिला. तदनंतर मात्र षटकार, आणि षटकार कोणाच्या बॅटमधून आला तर संतोषच्या. एक चौकार आणि षटकार सुद्धा संतोषच्या बॅटिंगने आलाय. पाहायचं आहे पुढे अजून संतोष काय असंतोष निर्माण करणार आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासमोर. पुढल्या चेंडूसाठी सज्ज होतोय. यावेळी अगदी खोलात टाकलेला चेंडू, त्याला मात्र दिशा दिले आकाशाच्या मार्गे. चेंडू पुन्हा एकदा सीमा पार करतोय आणि अजून एक येतोय बॅक टू बॅक दुसरा षटकार. आता मात्र धावसंख्या आपण पाहतोय तर खूप पुढे गेलेली पाहायला मिळते. या षटकाराच्या जोराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 20च्या आकड्यांपर्यंत. काही जबरदस्त फटकेबाजी चालू आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर सिद्धेश गावंड यांच्या माध्यमातून नितेशसाठी एक हाती सामना जिंकवला तर 1000 रुपयांचे कॅश प्राईज आहे. परंतु यावेळी आपण पाहिलं तर पेपर उलटा फुटलेला आहे, कारण की नितेश दुसऱ्या बाजूला शांत आहे आणि पहिल्या बाजूला संतोषला पाहिलं तर संतोषने एक चौकार आणि 2 षटकार ठोकत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असताना आपल्या संघाला 20 या आकड्यांपर्यंत घेऊन पोहोचवलेला आहे. आता पाहायचं आहे रुपेश कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. पहिलं षटकसुद्धा रुपेश नावाच्या गोलंदाजाने केलं. द्वितीय षटकसुद्धा रुपेश नावाच्याच गोलंदाजाकडे आहे. यावेळी अगदी इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आता मात्र बीट करण्यात यश. जी लाईन हवी होती ती मात्र लाईन आता सापडताना पाहायला मिळत आहे रुपेशला. जबरदस्त फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसऱ्यातील 2 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळी पुन्हा एकदा अगदी खोलात टाकलेला आहे चेंडू आणि त्याला सुद्धा दिशा दिले. फ्लॅट 6 षटकार. अप्रतिम फलंदाजी चालू आहे संतोषची. संतोषने आतापर्यंत 3 षटकार मारलेत. दुसऱ्या बाजूला रुपेशला कुठेतरी कानमंत्र घेण्याची गरज असेल. आता मात्र आपले यष्टीरक्षक त्यांच्याकडून कानमंत्र रुपेशकडे आलाय की काय करावं, कोणत्या टप्प्यावर चेंडू टाकावा आणि कशी गोलंदाजी करावी, स्पीड किती ठेवावा, अशा गोष्टी मात्र निश्चितपणे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या खेळाडूने गोलंदाजाला दिल्या असतील. शेवटचा चेंडू होता. डॉट चेंडूने सांगता झालेली आहे षटक क्रमांक दुसऱ्याची आणि टोटल धावसंख्या आपण पाहतोय 26 बनलेल्या आहेत. खऱ्या अर्थानं पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. नितेश आणि संतोष दोघांच्या माध्यमातून जोडी चांगली जमलेली आहे. आणि इथे आपण पाहतोय वॉटरमॅनची भूमिका बजावत असताना वर्ली स्पोर्ट्स क्लब मैदानामधला आपण ज्याला विराट कोहली या नावाने ओळखतो असा कुणाल गावंड पाण्याची व्यवस्था करून देताना ही क्रिकेटची सेवा असते मित्रांनो. क्रिकेटर म्हटलं की फक्त आपण फलंदाज आणि गोलंदाज अशा 2च चौकटीमध्ये क्रिकेटरला आपण बांधत असतो. परंतु खरा क्रिकेटर प्रत्येक गोष्ट हे करत असते. जसं की मैदान बनवणं, त्याच्यामध्ये त्याचा हातभार लागतो. अंपायरची भूमिका जेव्हा जेव्हा गरज पडते अशा वेळी त्याचा हातभार लागत असतो. जेव्हा जेव्हा खेळाडूंना मदतीची गरज असते, पाणी पुरवणं असतं, अशा वेळी एखादा खेळाडू मदत करत असतो. ही खऱ्या अर्थानं पाहतो तर क्रिकेटची सेवा आहे मित्रांनो. आणि हे षटक क्रमांक दुसऱ्या समाप्तीनंतर ज्या षटकाची सर्व प्रेक्षकगण सातत्याने आतुरता पाहत असतात, असं षटक क्रमांक 3 मात्र इथे आपल्या गोलंदाजी मार्गावर येत असताना दिसणार आहेत. कारण की या षटकामध्ये 50-50 धावा एकतर वाढतील किंवा कमी तरी होतील, अशा 2 गोष्टी निश्चितपणे या षटकामध्ये होत असतात.
अमर संदेश या संघाला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला सत्यवाडी या संघांना सुद्धा विनंती आहे की आपण कृपया टॉससाठी यायचं आहे. अमर संदेश आणि सत्यवाडी अशा दोन्ही संघांना विनंती आहे की आपण कृपया नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी मंचावर यायचं आहे. अमर संदेश आणि सत्यवाडी या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण कृपया लवकरात लवकर मंचावर या. अमर संदेश आणि सत्यवाडी. हॅलो. आणि इथे बाईच्या स्वरूपातून हा मात्र चौकार 4. पुढला चेंडू हवेमधून चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि आता मात्र खूप वेळानंतर आलेली ही पहिली विकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. फलंदाज क्रमांक पहिला बाद. अमर संदेश स्पोर्ट्स क्लब विरुद्ध सत्यवाडी स्पोर्ट्स क्लब. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी स्टेजवर यायचे. तुषार नागवेकर, अमर संदेश स्पोर्ट्स क्लब तुषार नागवेकर कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचे. नाणेफेकीचा कौल करायचा आहे. ब्राह्मण साईचा पहिली विकेट जात असताना आपल्याला पाहायला नितेशवर भरपूर दारोमदार होते परंतु तो बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. तृतीय क्रमांकाचं षटक निवडत असताना काहीशा चुका झाल्या की नाही या विचारामध्ये निश्चितपणे असणार आहे. कारण की आपण पाहतोय की तृतीय क्रमांकाचे षटक की ज्यामध्ये डबल धावा वाढू शकतात अशा ठिकाणी एक विकेटसुद्धा जाते. धावा थांबलेल्या आहेत आणि इथे गोलंदाज पाहतोय तर जबरदस्त गोलंदाजी करतोय. म्हणजे हे षटक निवडत असताना काहीतरी चुका झाल्या की काय असा विचार मात्र निश्चित केला जाणार आहे. अमर संदेश स्पोर्ट्स क्लब तुषार नागवेकर, अमर संदेश स्पोर्ट्स क्लबचा कर्णधार तुषार नागवेकर आणि नाणेफेक करण्यासाठी यायचे. आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. यावेळी चेंडू काही बॅटला लागला नाही, अंगापर्यंत आला आणि या क्षणी एक धावेने भर होताना दिसतोय लेग बाईच्या स्वरूपातून. पंचांचा सिग्नल येतोय आमच्यापर्यंत. धावसंख्या जाऊन पुढे सरसावले, धावा जाऊन पोचलेले आहे ते 31च्या आकड्यांपर्यंत. बावन्न धावांची आवश्यकता आहे. अशा वेळी आपण पाहतो तर 31 धावा बनल्यात, 31 धावा बनल्यात. सत्यवाडी स्पोर्ट्स क्लब या संघाने नाणेफेक जिंकून आपला निर्णय कळवायचा आहे. संतोष आणि कुशल आहे मैदानाच्या आतमध्ये. यशची गोलंदाजी. आपल्या षटकातील पुढला चेंडू यावेळी लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षकाने अमर संदेश स्पोर्ट्स क्लब व सत्यवाडी स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघांना विनंती आहे की आपला संघ, आपला पूर्ण संघ घेऊन स्टेजकडे यायचं आहे.
आता एक महत्त्वाचा गडी मात्र गारद झालेला पाहायला मिळणार आहे, कारण की संतोष ज्याची बॅटिंग आपण पाहत आलोय त्याने एक चौकार मारला, 3 षटकार मारलोय, असं मात्र बाद झालेत फलंदाज संतोष, जे की तिसरं षटक महत्त्वपूर्ण षटक होतं, ज्यामध्ये धावा काही आता वाढताना दिसत नाही आहेत. 16 धावांचं टार्गेट असतं तिसऱ्या षटकामध्ये. 16 धावांचं टार्गेट पूर्ण केल्यानंतर आपल्याला 50% धावा बोनस स्वरूपात मिळतात, परंतु असं काही होत असताना इथे पाहायला मिळत नाही, कारण की तिसऱ्या षटकांमध्ये ना मित्रांनो आतापर्यंत धावा आलेल्या आहेत त्या फक्त 5च आणि 2 विकेट मात्र गेलेल्या आहेत. नवीन फलंदाज आले, फलंदाज क्रमांक 4 तेजस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तेजसच्या जोडीला कुशल निश्चितपणे आहे. धावसंख्या आपण पाहिली तर 52 धावा चेस करायच्या आहेत आणि आतापर्यंत धावा 2 षटकांमध्ये 26 झाल्यात. आता तिसऱ्या षटकामध्ये किती धावा बनणार आहेत नाही बनणार आहेत हे पाहणं नितांत गरजेचं असेल. शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील. यश क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे यावेळी, कारण की डावखुरा हाताचा फलंदाज समोर दिसेल, त्यासाठी लगावण्यात आलेले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लावला रचना केली अशा ठिकाणी फलंदाजाने चेंडू खेळून काढलाय, म्हणजे गोलंदाजी सुद्धा तितकी ताकदीची होते मित्रांनो, कारण ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे त्या रचनेला अनुसरून इथे गोलंदाजी होत असताना दिसतोय. आणि तिसऱ्या षटकामध्ये धावा येणार आहेत फक्त 6-7, म्हणजे अर्थातच 3 धावा कमी होणार आहेत याच्यातून. तिसऱ्या षटकामध्ये धावा झाल्या त्या 30, 3 षटकांच्या अखेरीस 30. तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या 7, त्याच्यातून अर्धी धावसंख्या अर्थातच आपण 3 कमी केली, उर्वरित 4 धावा राहिल्यात आणि त्या 4 धावा दुसऱ्या षटकानंतर ॲडिशन केल्यानंतर टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 30. चौथ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आलाय तो रुपेश. रुपेश कुशलसाठी मारा करण्यासाठी सज्ज झालाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला तेजसला पाहतोय आपण. यावेळी पहिला चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या दस्तानामध्ये जाऊन विसावलाय. टोटल धावसंख्या स्थिर आहे 30 या आकड्यांपर्यंत. पहिल्या चेंडूवर एकही धाव नाही. कुशल 52 धावा चेस करायच्या आहेत. अर्थातच आपण पाहिलं तर 2 षटकांमध्ये इथून 22 धावांची आवश्यकता आणि अशा वेळी एक मोठा फटका. षटकार 6.
षटकार आला की धावसंख्या कशी बदलते हे पहा. 52 धावांची गरज असताना 12 चेंडूंमध्ये 22 धावा हवा होत्या आणि अशा वेळी षटकार आला आणि धावसंख्येची गती अक्षरशः बदलून गेला. 36 धावा बनल्यात. पुन्हा एकदा तसाच काहीसा प्रयत्न. मोठा फटका खेळायचा होता परंतु काहीच संपर्क नाही आहे. यावेळी सुद्धा निर्धाव. धावसंख्या स्थिर असणार आहे. रुपेशची गोलंदाजी आपण पाहतोय खूप चांगल्या रीतीने हाताळले. जर षटकार वजा केला तर आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी रुपेशच्या माध्यमातून झाले. पुढला चेंडू हा सुद्धा हवेमधून चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक परंतु झेल घेऊ शकणार नाहीये. अशा वेळी पाहतोय तर 2 धावा कुशलने घेतल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. थोडा हलका प्रयत्न. 2 धावावर समाधान मानले. 2 धावानंतर धावसंख्या पाहायला मिळते ती 38च्या आकड्यांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. रुपेशची गोलंदाजी. रुपेशच्या गोलंदाजीमध्ये शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खूप चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये. करूया मोरो. अजूनही आपण सांगू शकत नाही की कोणाच्या बाजूने सामना हा झुकत चाललाय. फुलटॉस आहे त्याच्यावर प्रहार. इथे मात्र झेल बाद. कुशल बॅक टू दी पॅव्हेलियन. चौथ्या षटकातील एक चेंडू बाकी असताना ही विकेट आपण पाहिली कुशलची ज्याने चांगली फलंदाजी केली होती. एक षटकार लगावल्यानंतर धावसंख्येला आकार दिला होता आणि आता पाहायचं आहे शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. राज आलाय. शेवटचा चेंडू होता रुपेशचा राजसाठी आणि राज गेल्या गेल्या राज करू शकला नाहीये. राज बाद होतोय. यष्टीरक्षकाने जबरदस्त झेल टिपलाय आणि राज बाद. षटक क्रमांक 14 सुद्धा समाप्त झालाय. 4 षटकानंतर धावा बनलेल्या आहेत त्या 38. अर्थातच शेवटचं एक षटक बाकी असेल मित्रांनो आणि एका षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत 14. 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. कोणता संघ बाजी मारणार आहे हे नक्कीच पाहायचं आहे.
सहा चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 14 धावा. मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडला आपल्याला दिसतील तेजस, नॉन स्ट्राईक एंडला प्रथमेश जो नव्यानेच मैदानाच्या आतमध्ये गेला. राज आधी गेला होता या चेंडूच्या, परंतु राजने चांगली कामगिरी केली नाही. पहिल्या चेंडूवर बाद झालाय. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन साहिल. 6 चेंडूंमध्ये 14 धावा बनवण्यासाठी जोडी सज्ज आहे. तेजस आणि प्रथमेशची बंडारके नाहीत. प्रत्येक चेंडू इम्पॉर्टंट असेल, प्रत्येक धाव ही महत्त्वाची असणार आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळणार आहेत. डावकर हाताचा फलंदाज तेजस दिसतोय. स्ट्राईकच्या एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश. पहिला चेंडू अगदी खोला टाकलेला चेंडू. या चेंडूवर कोणत्याही स्वरूपातली धाव नाही आहे. समीकरण पहा आता कसं आहे. 5 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता. हे समीकरण पार करणार का फलंदाजी करणारा संघ? थोडासा प्रेशर दोघांवर सुद्धा जाणवत असताना आपल्याला दिसणार आहे. प्रेशर असेल फलंदाजांवर, प्रेशर असेल गोलंदाजावर. थोडासा कारणमंत्र घेतल्यानंतर तेजस सज्ज झालाय. पुढल्या चेंडूसाठी साहिल सज्ज होतोय. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना दिसतोय. क्लोज क्षेत्ररक्षण दूरवर पाठवण्यात आले. आता मोठा फटका आलाय. चेंडू आतमध्ये आहे आणि इथे चेंडू हातामध्ये आहे. विकेट. फलंदाज तेजस होतोय बाद. इथे मात्र सामन्याला कलाटणी देणारा क्षण हा असू शकतो. तेजसला इथे कामगिरी करणं गरजेचं होतं आणि अशा वेळी तेजस बाद झालाय. 4 चेंडू शिल्लक राहणार आहेत. 4 चेंडूंमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 14. सुरुवातीला 6 चेंडूंमध्ये 14 धावा बनवायच्या होत्या. अशा वेळी तेजसने पहिला चेंडू डॉट खाल्ला, तदनंतर विकेट गेली. 2 चेंडू समाप्त झाल्यानंतर उर्वरित 4 चेंडूंमध्ये आता 14 धावा बनवण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतोय. हॅलो, सत्यवाडी स्पोर्ट्स क्लब यांनी आपला निर्णय कळवायचा आहे. यानंतर होणारा सामना अमर संदेश स्पोर्ट्स क्लब विरुद्ध सत्यवाडी स्पोर्ट्स क्लब. सत्यवाडी स्पोर्ट्स क्लब या संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. मित्रांनो, भोजनाची व्यवस्था आपण थोड्याच वेळात बंद करणार आहोत. कृपया कोणी जेवणाचं बाकी असेल त्यांनी जेवून घ्यायचं आहे. पुढला चेंडू हवेतून गेलाय, लांबी मिळाली नाहीये. इथे सुद्धा फलंदाज बाद होताना दिसणार आहे. बॅक टू बॅक 2 विकेट साहिलच्या गोलंदाजीमध्ये. 2 विकेट गेल्यानंतर आता 3री विकेट साहिल घेणार का? हॅट्रिकची संधी निश्चितपणे साहिलकडे आहे. पण दुसऱ्या बाजूला पाहिलं तर 2 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. 6 मध्ये 14 ती काही पूर्ण होत नाहीये. पहिला चेंडू डॉट आलाय, दुसरा चेंडू विकेट आले, तिसऱ्या चेंडूवर सुद्धा विकेट आले. आता 4था चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलाय कबीर. कबीरने मात्र स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेने दणदणकरा चेंडू पाठवलेला आहे सीमारेषे पलीकडे. 4 धावा, चौकार. हा चौकार जर सुरुवातीच्या 3 चेंडूंमध्ये आला असता तर अजूनही सामन्यातील समीकरण काहीसं वेगळं ठरू शकलं असतं. पण म्हणतात ना, देर हे दुरुस्त हे. उशिरा का होईना एक चौकार जरूर आलाय. आता 2 चेंडूंमध्ये 10 धावांची आवश्यकता आहे आणि हा सामना जिंकून दिला तर सिद्धेश गावंड यांच्याकडून 1001 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. आणि हा फटका आहे आणि सीमा ओलांडणार आहे. 4 धावा. आपण विचार करत होतो की सामना हातातून निसटलाय की काय, परंतु क्रिकेट असा खेळ आहे जिथे प्रत्येक प्रेडिक्शन फेल आहे आणि असंच प्रेडिक्शन आपलं फेल ठरवत असताना आता मात्र इथे बक्षिसांची रक्कम सुद्धा वाढताना दिसत आहे. हा सामना जिंकवला
तर तर सिद्धेश गावड यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल आणि प्रभाकर यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. एका चेंडूवर षटकार मारला तर सामना जिंकेल. सिद्धेश गावड यांच्याकडून 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल आणि प्रभाकर यांच्याकडून 10,000 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. पहा एका चेंडूची किंमत मित्रांनो काय असते, एकाचा आकडा काय असतो मित्रांनो. 35 मार्कांना पेपर पास असतो. 34 मार्क्स पडले तर आपलं 1 वर्ष हे वाया जाऊ शकतं. आणि अशाच प्रकारे जर इथे सुद्धा एक धाव मिळाली नाहीये, एक षटकार आलं नाहीये, तर मात्र इथे पराजय पत्करावा लागणार आहे. इथे पाहायचं आहे एका चेंडूमध्ये षटकार येणार की नाहीत. एक चेंडू 6 धावा, कंपल्सरी चेस. साहिल वर दडपण असणार आहे, प्रेशर दबाव. पुढला चेंडू. ओ व्हॉट डिलिव्हरी. 12,000चा चेंडू होता मित्रा. 12,000 पाण्यात गेलेत. सामना मात्र जिंकलेला आहे गोलंदाजी करणारा संघ. जिंकलेल्या संघाचं खूप खूप अभिनंदन. पराजित संघाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील.